वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे भारतीय नर्सिंग क्लासमध्ये. आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहे आपण अस्थिकटीर. आता अस्थिकटीर म्हणजेच काय, तर अस्थिकटीर म्हणजे स्त्री कटीर, फिमेल पेल्विस. प्रस्तावनामध्ये बघू. निसर्गातच स्त्री कटीर असे काही बनलेले आहे. आता निसर्गाने स्त्री कटीर असे काही बनलेले आहे की त्यामध्ये तिच्या स्त्रीच्या सौंदर्यात तर भर पडतेच, शिवाय महत्त्वाच्या इंद्रियाचे उदाहरण गुदाशय, बीजकोश, मूत्राशय, गुदाशय याचे संरक्षण होते. आता स्त्री कटीरमध्ये काय होते, तर उदाहरणार्थ गर्भाशय, बीजकोश, मूत्राशय आणि गुदाशय याचे संरक्षण होते. याशिवाय प्रस्तुतीच्या वेळी सुलभ प्रस्तुती होण्यास मदत होते. परंतु याचबरोबरच ही गोष्ट सुद्धा लक्षात ठेवण्यासारखी आहे. आता लहानपणी होणाऱ्या आजाराचा कटीरावर दुष्परिणाम होतो. उदाहरणार्थ पोलिओ, मायलायटिस, मोडदूस, हे व्हिटॅमिन डी ची कमतरता, ऑस्ट्रिओमलायसिस आणि ट्युबरोल्युसिस या आजारामुळे अस्थिकटीराची अस्वाभाविकता निर्माण होते. ट्युबरोसिस आणि कॅल्शियमची कमतरता अशा आजाराच्यामुळे कटीरामध्ये अस्वाभाविकता निर्माण होते. फिमेल पेल्विसची डायग्राम. अस्थिकटीर. बोनी पेल्विस. अस्थिकटीर हे 4 हाडांनी मिळून बनलेले असते. आता अस्थिकटीर हे 4 हाडांनी मिळून बनलेले असते. यांच्या मध्यभागी पोकळी निर्माण झालेली आहे. आता स्त्री कटीरच्या मध्यभागी एक पोकळी निर्माण झालेली आहे. या कटीर पोकळीमध्ये गर्भाशय, मूत्राशय व गुदाशय, या पोकळीमध्ये गर्भाशय, मूत्राशय व गुदाशय यासारखे महत्त्वाचे इंद्रिय असून त्याचे कटीर हे संरक्षण करते. आता याच्यामध्ये काय, तर हे महत्त्वाचे इंद्रिय म्हणजे गर्भाशय, मूत्राशय, गुदाशय याचे महत्त्वाचे इंद्रिय असून याचे संरक्षण कटीर करते. नेक्स्ट पॉइंट आहे कटीराचे हाडे. कटीराचे हाडे हे एकूण 4 हाडांनी मिळून कटीर तयार झालेले आहे. आता कटीर हे एकूण 4 हाडे मिळून कटीर तयार झालेले आहे. अनामिक हाडे, इनोमिनेटेड बोन, 2 अनामिक हाडे आणि 1 माकड हाड. एक माकड हाड कोणतं, तर सॅक्रम आणि कोकॅक्स आणि सॅक्रम. तर अनामिक हाडे ही चपट्या हाडामध्ये लंब किंवा आखूड हाडामध्ये मोडत नाहीत. आता अनामिक हाडे काय होते, तर चपट्या आणि लंब हाडामध्ये मोडत नाहीत, तसेच त्यांना विशिष्ट प्रकारचा आकारही नाही. तसेच अनामिक हाडांना म्हणजे इनोमिनेटेड जे बोन आहेत त्यांना लंब किंवा आखूड हाडामध्ये ती मोडत नाही, तसेच त्यांना कुठल्याही प्रकारचा आकारही नाही, म्हणूनच यांना अनामिक हाडे असे म्हटले जाते. यांनाच पेल्विक बोन्स. आता याच हाडांना पेल्विक बोन्स असेही म्हटले जाते. 2 असून पेल्विक बोन ही 2 असून उजव्या बाजूने उजवे व डाव्या बाजूने डावे असे इनोमिनेटेड बोन असे म्हटले जाते. तर ही हाडे 2 असून तर उजव्या बाजूने उजवे तर डाव्या बाजूने डावे असे 2 इनोमिनेटेड बोन असे म्हटले जाते. आता दोन्ही हाडामध्ये अस्थिकटीराचा दोन्ही बाजू हे एकमेकाच्या पुढील भाग तयार करतो. आता हा इनोमिनेटेड बोन काय करते, तर पुढील भाग तयार करतो. इलियम. इनोमिनेटेड बोन इलियम, इशियम आणि प्युबिक आर्च असे 3 हे इनोमिनेटेड बोन आहेत. आता वरील 3 हाडे हे एकत्र येऊन इनोमिनेटेड बोन तयार होतात. आता वरील इलियम, इशियम आणि प्युबिक आर्च ही वरील 3 हाडे एकत्र येऊन इनोमिनेटेड बोन
तयार होतात. आता इलियम कटिराच्या हाडाचा वरील पंख्याप्रमाणे दिसणारा भाग, कटिराचा हा वरील पंख्याप्रमाणे दिसणारा जो काही भाग आहे हा इलियममुळे तयार झालेला आहे. हा भाग चपट्या हाडामध्ये मोडतो. तर हा भाग चपट्या हाडामध्ये मोडतो, त्यामुळे त्याला आतील पृष्ठभाग, बाहेरील पृष्ठभाग असे 2 पृष्ठभाग आहेत. त्यामुळे याला आतील आणि बाहेरील पृष्ठभाग असे 2 भागामध्ये तो मोडतो. नेक्स्ट आहे त्याच्यामध्ये इलियमवरील किनारकाठ ही वक्र असून, आता इलियमवरून किनारकाठ हे वक्र असून तिला इलाइक क्रेस्ट असे म्हणतात. इलाइक क्रेस्ट पुढील बाजूस जिथे संपते. आता इलाइक क्रेस्ट ही पुढील बाजू जिथे संपते तिथीलच टोकास इन ॲक्टेरियर सुपेरियर इलाइक स्पायनल असे म्हणतात. त्या टोकास ॲक्टेरियल सुपेरियर इलाइक स्पायनल असे म्हणतात. त्यांच्या जवळच खालील बाजूस असणारा, आता त्याच्या जवळच अँटीरियर सुपेरियर इलाइकच्या त्याच्या जवळच खालील बाजू म्हणजे खालच्या बाजू असणारा टोकास ॲक्टेरियर इन्फेरियर इलाइक स्पायनल असे म्हणतात. आता इलाइक क्रेस्ट पाठीमागील बाजूस जेथे संपते तिथेही अशी 2 टोकं असतात. त्यांना अनुक्रमे पोस्टेरियर सुपेरियर इलाइक स्पायनल व पोस्टेरियर इन्फेरियर इलाइक स्पायनल असे म्हणतात. तर इलियमला सॅक्रमच्या ठिकाणी जोडले जाते. त्या खालील त्या बाजूस टोकास मोठी एक खाच आहे, तिला ग्रेटर सायटिक्स नॉच असे म्हणतात व त्यातूनच सायटिक्स नारू मांडी कडे जाते. त्याच्याच खाली एक लहान खाचा आहे, तिला लेजर सायकोटिक्स नाच असे म्हणतात. नेक्स्ट आहे इसिचियम. कटिराच्या हाडामध्ये हा सर्वात जाड, दणकट व बळकट असा भाग आहे. आता कटिराच्या हाडांचा सर्वात जाड व दणकट भाग असा आहे. इसिचियम हाडाच्या खालील बाजूस जो उंचवटा आहे त्यास इसिचियम प्यूब्रोसिटी असे म्हणतात. व्यक्ती बनलेली असतात यावरच संपूर्ण शरीराचा भाग सांभाळला जातो. आता इसिचियमवरच संपूर्ण शरीराचा भाग सांभाळला जातो. याच ठिकाणी हॅमस्ट्रिंग मसल जोडलेले असतात. इसिचियमचा ट्यूब्रोसिटीच्या वरील बाजूस पाठीमागे एक टोक दिसते त्याला इसियम स्पायनल असे म्हणतात. आता इसियमच्या ट्यूब्रोसिटीच्या वरील बाजूस पाठीमागे एक टोक दिसते त्याला इसियम स्पायनल असे म्हणतात. आता इसियममुळे अँटीट्यूबुलम कॅव्हिटीचा खालील भाग तयार होतो. नेक्स्ट आहे प्यूबिक आर्च. इनोमिनेटेड बोनच्या पुढील भागास प्यूबिक्स म्हणतात. आता जे काही इनोमिनेटेड बोन्स आहे त्याच्या पुढील भागास प्यूबिक आर्च असे म्हणतात. इनोमिनेटेड बोनच्या पुढील भागास प्यूबिक आर्च असे म्हणतात. या हाडाचा मधला भागाला बॉडी व बाजूच्या भागाला रॅमी असे म्हणतात. वरील बाजूचा रेम्सला सुपेरियर व खालील बाजूचा रेम्सला इन्फेरियर रेम्स असे म्हणतात. सुपेरियर रेम्समुळे ऑक्सिट्यूबुलम कॅव्हिटीचा पुढील भाग तयार होतो. इन्फेरियर रेमन्स खाली इसिचियमला जाऊन मिळतो त्याला मध्यभागी जे छिद्र पोकळ भाग तयार होतो त्याला ॲब्च्युरेटिव्ह फॉर्मेन्स असे म्हणतात.
नेक्स्ट आहे सॅक्रम. सॅक्रम 5 मणके एकत्र येऊन हे हाड तयार झालेले आहे. आता सॅक्रममध्ये हे जे काय वरील दिसते छोटेसे, याच्यामध्ये सॅक्रममध्ये 5 मणके एकत्र येऊन हे हाड तयार झालेले आहे. म्हणूनच याला त्रिकास्तीय असे म्हणतात. याला 2 पृष्ठभाग आहेत. यातील पृष्ठभाग हा आंतरवक्र आहे. खोलगट भागास हॅलो ऑफ द सॅक्रम असे म्हणतात. आता जो खोलगट भाग आहे त्याला हॅलो ऑफ द सॅक्रम असे म्हटले जाते. आणि 5वा नंबर व्हर्टिब्रा व पहिला सेक्टर व्हर्टिब्रा व पहिला सेक्टर व्हर्टिब्रा यामधील साधा हा थोडा ठळक प्रोमॅटिड आहे. त्याला सॅक्रल प्रोमॅट्युरी असे म्हणतात. हा एक ऑब्स्टेट्रिक्समधला महत्त्वाचा पॉईंट समजला जातो. हा जितका प्रोमिनंट म्हणजेच आतील बाजू जितका जास्त तितकीच बाळंतपणातील अडचण जास्त. आता हा पॉईंट म्हणजे जितका प्रोमिनंट म्हणजे आतील बाजूच जितक्या आतील बाजूच तो भाग असतो तितक्या बाळंतपणासाठी अडचण निर्माण होते. नेक्स्ट आहे प्रस्तुतीच्या दृष्टीने महत्त्वाचे अंग. आता प्रस्तुतीच्या दृष्टीने महत्त्वाचे अंग काय ठरते तर सॅक्रल प्रोमॅट्युरी ऑब्स्टेट्रिक लँडमार्क असे म्हणतात. सॅक्रल प्रोमॅट्युरीचा भाग आतील बाजूने जास्त पुढे असल्यास ब्रेमच्या ॲक्टोपोस्टीरियर डायमीटर हा लहान होतो व त्यामुळे गर्भमस्तक कटिराच्या उतरण्यामध्ये अडथळा निर्माण होतो. तर ॲक्टोपोस्टीरियर डायमीटर हा लहान होतो त्यामुळे गर्भमस्तक कटिरामध्ये उतरण्यास अडथळा निर्माण होतो. सॅक्रमच्या आतील पृष्ठभाग. आता सॅक्रमचा जो काही हा भाग आहे त्याच्यामध्ये आतील पृष्ठभाग हा आंतरवक्र असल्यामुळे तेथे खोलगट भाग तयार होतो. त्याला हॅलो ऑफ द सॅक्रम असे म्हणतात. आता या आतील पृष्ठभागाला जिथं खोलगट भाग तयार होतो त्याला हॅलो ऑफ द सॅक्रम असे म्हणतात. नेक्स्ट आहे कॉकिक्स. जो सर्वात खालच्या टोकाला काय म्हणतात कॉकिक्स. याचाच माकड हाड गुदस्थायी असेही म्हणतात. हे माकड हाड याला माकड आहे आणि गुदस्थायी असेही म्हटले जाते. 4 कॉकिस जिथलं मणके एकत्र येऊन कॉकिस हे हाड तयार झालेले असते. आता 4 कॉकिक्स जिथे मणके एकत्र येऊन कॉकिक्स हे हाड तयार झालेले आहे ते वरील बाजूस सॅक्रमला जोडून तिथं सॅक्रोकॉकिंजियल जॉईंट तयार होतो. प्रस्तुतीच्या वेळेस कॉकिक्सचे येथे टोक मागे ढकलले जाते. आता प्रस्तुतीच्या वेळेस हे कॉकिक्सचे जे मागचे टोक आहे ते मागे ढकलले जाते आणि तिथं कटिराच्या बाह्यद्वाराचा पूर्ण पश्चिम व्यास. आता इथं कटिराचा पूर्ण व्यास तयार होतो म्हणजे 1.2 इंचाने मोठा होतो. त्यामुळे प्रस्तुती सुलभ होते. आता कॉकिक्स मागे सर ढकलल्यामुळे प्रस्तुती सुलभ होते आणि तिथला व्यास 1.2 इंचाने मोठा होतो. त्यामुळे प्रस्तुती ही सुलभरित्याने पार पाडली जाते. नेक्स्ट आहे अस्थि कटिराचे कार्य काय. आणि त्याच्यानंतर आहे कटिराचे भाग, खोटे कटर, खरे कटीर आणि स्त्री कटिराचे वर्गीकरण. तसेच अस्थि कटिराचे कार्य आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊ. स्त्री कटीर, अस्थि कटीर, बोनी पेल्विस आणि कटिराचे हाडे. त्याच्यामध्ये अनामिक हाड, इमोनेटेड बोन्स, इलियम, इशियन आणि प्युबिक आर्च.
नेक्स्ट डायशियम, आणि प्रस्तुतीच्या दृष्टीने महत्त्वाचे अंग त्याच्यामध्ये कॉकॅक्स. आणि आता आहे अस्थिकटराची कार्य, ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तसेच इथपर्यंत तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा, व्हिडिओला भरपूर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.